2 बॉल 2 रन. सचिन आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा चेंडू टाकलाय आणि हा एकच रन, एकच धाव बहुतेक मिळेल. सेकंड रन साठी घेतलेला आणि हा रन आउट, रन आउट, आउट. फुकटचा बळी चेतनने दिलेला स्वतःचा. थ्रो टाकणारा कोण होता? अरे गुरु चायचा प्रतिनिधी कुठे गेला इकडचा? उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना गुरु चायकडून. आणि पुन्हा हा बॉल अडवण्याचा प्रयत्न केला पण नाही झाला. बॉल डेंग्या करून गेलेला आहे. पुन्हा 1 रन. फिल्डिंग लावतायत आपल्या संघाची. सचिन बॉलिंग करतोय आणि हा पुन्हा एक नो बॉल टाकला सचिनने. एवढी छान बॉलिंग करत होता, पुन्हा एक नो टाकला त्याने. 1 रन धावून 6 रन झालेले आहेत. 4 बॉल 6 रन. 1 रन मिळालेला, 1 रन. 7 रन. 5 बॉल 7 रन. सुंदर स्पर्धेचं आयोजन इकडे. आणि हा 1 रन काढलेला पुन्हा. सचिन चांगली गोलंदाजी करतोय, फक्त नो टाकू नको बस. 8 रन दिलेले आहेत. एका ओव्हर मध्ये त्याने 8 पहिली रन, पहिली ओव्हर 8 रन, 1 विकेट. बॉलर, बॉलरचं नाव काय? सचिन. सचिन बॉलिंगला आलेला. 8 रन, 1 ओव्हर 8 रन, 1 विकेट. पुढचा षटक घेऊन येतात सचिन जामदार. यांच्याकडे बरंच सचिन आहेत वाटतं. पहिला षटक सचिन घेऊन आला, दुसरा षटक सचिन घेऊन येतोय. पुन्हा सचिनने टाकलेला बॉल आणि हा कॅच आहे. बॅट्समन आउट झालेला आहे. कोण आउट झाला? विकेट गेलेला आहे. स्टंपिंग आउट. बॅटिंगला विकास आलेले आहेत. बॅटिंगला विकास आलेले आहेत. विकास उमेया नक्षत्र 8 साठी खूप धोक्याची घटना आहे. 8 रनावर 3 विकेट गेलेले आहेत. आणि हा सुंदर षटकार, सुंदर षटकार आपल्या संघाची लाज राख. सचिन बॉलिंग टाकतोय, बॉल फिरवतोय आणि हा टाकलेला आहे पायामध्ये बॉल. पाय उचलत आहेत, पाय उचलत स्टंपिंग आवडत आहेत. उमेया नक्षत्र सगळे चौदा रन 4 बॉल झालेले आहेत. सचिन बॉलिंग टाकतोय आणि विक्रांत बॅटिंग. नो बॉल टाकलेला आहे पण अरे हा उगाच विकेट. पुन्हा विकेट. अरे हा विकेट नव्हता खरा, आपण स्वतः विकेट सोडलेली आहे. विकेट टाकलेली बोलता त्याला. 5 विकेट गेले, 5. 6वा आणि 7वा. हो नो बॉल होता, नो बॉल होता. फलंदाजी 6वा आणि 7वा. सचिन शेवटचा चेंडू घेऊन येतोय आपल्या संघासाठी. राजू यांना काय पाहिजे बघा जरा.
आणि हा षटकार, सुंदर षटकार, चांगली बॅटिंग लाईन. पुन्हा सचिन, तिसरा बॉलर आहे, तिसरा बॉलर सुद्धा सचिन. देवेंद्र घोरपडे यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. 21 रन झालेले आहेत. आणि रोहन दादा यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. देवेंद्र घोरपडे यांचा वाढदिवस आहे आज त्यांचा वाढदिवस आहे. पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत करत आहेत. बॉल घेऊन त्या पुढचा आणि हा षटकार, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देवेंद्र. दिवसानिमित्त क्रिकेटचं आयोजन. सचिन, तिसरा सचिन हा बॉलर, लागवड 3 सचिन. पुन्हा एक दीपक किरपेकर साहेब यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. विकासला स्ट्राईक मिळाली. शाखा प्रमुख दीपक किरपेकर साहेब यांना विनंती करतो. शाखा प्रमुख दो दिलेला आहे, 2 बॉल आणि 1 रन. यांचा सन्मान राकेश साहेब यांना विनंती करतो. राकेश दादा, स्कोर बोर्ड आहे 31, 3 बॉल 31 रन झालेले आहेत. आणि हा पुन्हा मारलेला आहे चेंडू आणि हा मला वाटतं दीपक किरपेकर यांचा सेकंड रन असू सत्कार करत आहेत. 1 रन मिळाला, सुरदादा पाटील 1च रन मिळालाय. आणि हा पुन्हा 6. विकास आपल्या संघासाठी खूप चांगली बॅटिंग करत आहे. 6 स्कोर वाढलाय 38. खूप दयनीय अवस्था होती पण विकासने स्कोर खूप धन्यवाद. नो बॉल आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या सचिनने संघासाठी खूप वाईट परिस्थिती आणली आहे. तिसरा सचिन तुमचा फेल गेलेला आहे. 2 सचिन चालले. उमाय नक्षत्र हाईट्स 40 रन झाले, 40 रन 5 विकेट. सुंदर अशी बॅटिंग चालवली आहे 6व्या आणि 7व्या बॅट्समनची. 1 रन काढलेला आहे. स्कोर का आला? एक मिनिट सांगतो. 41 3 ओव्हर 41, 2 ओव्हर खूप कमी स्कोर होता. 41 रन. तिसरी ओव्हर खूप मागात पडली आहे. आणि हा सचिन आहे का? नाही ना, नशीब. 3 सचिन नंतर निखिल आलेला आहे. आणि हा चेंडू टोलवलेला आहे, 1च रन मिळालाय. बरं, विकास चांगली बॅटिंग करतोय उमाय नक्षत्र हाईट साठी. विकास बघू पुन्हा एकदा 6 मारतोय का? अरे हा विकेट नव्हता, असता पण नाहीये. विकेट किपरने विकेट सोडलेला आहे. अंपायर काय झालंय? अंपायर काय झालंय? गोंधळ करू नका. अंपायर बोल्ड बोलतायत. 1 मिनिट, अंपायर डिसिजन सांगू द्या आम्हाला. अंपायर बरोबर डिसिजन द्या. निरपेक्ष सामना चालू आहे. आपण थोडं खाली बसायचं इकडे ग्राउंड मध्ये. त्यांनी खाली बसायचं ना तर मागे जायचंय. बसून घ्या खाली. अंपायर काय डिसिजन आहे? विकेट आहे, विकेट. अंपायरने आउट दिलेला आहे. ऑब्जेक्शन आलं होतं. आणि हा पुन्हा 1 रन धावण्याचे कशाला हा सुद्धा विकेट गेलेला आहे. गरज नव्हती, बॉल हातात होता. तुमचे रनआउट आणि स्टंपिंग मध्येच आउट झालेले सगळे. हा आउट आहे. (42) 41 रन होते आणि हा 1च रन मिळाला. 42 रन झाले या ओव्हर मध्ये.
3 बॉल मध्ये एकच रन निघालाय. 42 रन झालेले. 3 बॉल मध्ये एकच रन. 3 बॉल मध्ये एकच रन दिलेला आहे निखिलने. सचिनने मारला होता स्कोर आणि हा पुन्हा हातात बॉल. पुन्हा रनआउटचा चान्स होता पण नाही धावलेत. चांगले गेलेले आपल्या संघासाठी मुंबई नक्षत्र हाईट्स. आणि हा पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. 5 बॉल 5 बॉल 5 बॉल 5 बॉल झालेले आहेत. 5 शेवटचा चेंडू बाकी आहे आणि पुढचा चेंडू घेऊन होता निखिल आपल्या संघासाठी उमरा नक्षत्र हाईट्स. विक्रांत हा वाईट टाकलेला आहे. वाईट टाकलेला आहे. 43 रन झालेत या ओव्हर मध्ये. 2च रन. 5 बॉल 2च दिलेले आहेत. 43 रन. पुन्हा एक मस्त शॉट आणि हा छक्का. डावा चौका छक्का. 49 रन झालेले आहेत. 50 रन होईल. एवढी चांगली गोलंदाज टाकली होती. शेवट एवढा प्रकाश जोतात सामने चालू आहेत. छान पैकी आयोजन केलेलं आहे. टॉस साठी यायचं आहे पुढील संघ. पुढील संघ कुठे आहे? गुरु वाले इकडे येऊन बसा जरा. गुरु चहाचे प्रतिनिधी इकडे यायचंय. बॅट्समनचे नाव सांगायला. त्यांना बांधून ठेवायचंय. माझा विचार आहे त्यांना बांधून ठेवा तुम्ही. वडापाव देण्यात येईल. वडापाव. एक मिनिट थांबा. 50 रन टू विन आहे. 50 रन टू विन आहे. हा 6 आहे. 49 टू विन आहे ना. ते सांगितलंय. 50 विन सांगितली आहे. कोण सांगतंय? 50 टू विन आहे. 50. स्कोर बोर्ड बघायचा तर येऊन बघा. काही इश्यू नाही. तुमचा माणूस ठेवलेला आहे प्रतिनिधी तुमचा. दुसरा माईक दे ना. दुसरा माईक दे ना. टॉस साठी बोलवायचं आहे. सामना तोपर्यंत चालू होत आहे. हॅलो गुरु छाया. हॅलो मनोहर श्रीजी निर्वाणा स्ट्रायकर्स आणि पनवेलकर मोंटाना टॉस साठी टॉस बॉक्स जवळ यायचंय. पनवेलकर मोंटाना श्रीजी निर्वाणा स्ट्रायकर टॉस साठी यायचंय. पहिला बॉल नो बॉल आहे. एक अतिरिक्त धाव. 1+1 बोनस. पनवेलकर मोंटाना वाईट बॉल दिलेला अंपायरने. वाईट बॉल. पुन्हा नो बॉल. हॅलो आपल्या संघासाठी खूप पनवेलकर मोंटाना वाईट परिस्थिती करू नका. पनवेलकर नो बॉल आणि वाईट टाकून कोणी असतील तर लवकर यायचं आहे. 0 बॉल झालेले आहेत. आणि रनआउट झालेला आहे. मुंबई नक्षत्राची उत्कृष्ट क्षेत्ररक्षण हर्षल आउट झालाय. गुरु मधून प्रशांत स्ट्राईक वर आहे. आता निखिल आलेला बॅटिंगला. निखिल बॅटिंगला येतोय. निखिलने बॉलिंग मध्ये वाट लावली होती. नाही निखिलने चांगली बॉलिंग टाकली. पुन्हा हा बॉल आणि हा एक कॅच आहे. 2 बॉल 2 विकेट गेलेले आहेत. पनवेलकर मोंटाना टॉस 5 रनवर 2 विकेट. प्रशांत जाधव आउट. हॅलो त्यानंतर पुन्हा सचिन आले. यांच्याकडे सचिन खूप आहेत. आता बघू सचिन सारखे खेळतायत का. सचिन सारखा खेळतोय. सचिन हॅलो हॅलो सचिन. हो सचिन कोण आहे? हा पण कॅच होता. चांगली गोलंदाजी करताय आपल्या संघासाठी. हॅलो एक मिनिट थांबवा. सामना थांबवा. हॅलो सचिन आहे. बॅट्समन कन्फ्युजन आहे. बरंच सचिन आहे तिकडे.
दोन्ही सचिन बॅटिंग मध्ये सिंगल रन कॅच सुटली आणि हा पुढचा चेंडू निखिलने टवलेला आहे आणि हा एकच रन मिळाला संघासाठी 7 रन 4 बॉल 7 रन 4 बॉल 7 2 विकेट आणि हा चेलवलेला आहे पण हा 4 वरती लागून चौका गेलेला आहे हवेतच चौका त्याला बोलतो हवाई चौका 11 रन झालेले आहेत 5 बॉल 11 शेवटचा बॉल आहे टोलेला आणि 6 रन सचिन सारखी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी 17 रन 17 रन 1 ओव्हर 17 खतरा हॅलो आणि आपला बॅटिंग पनवेलकर मोंटाना टॉस विन आणि फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आपल्या संघासाठी सचिन पुढचं षटक घेऊन येतोय उम्या नक्षत्र दुसरा षटक सचिन घेऊन येतोय आणि बॅटिंग निखिल करतोय आणि हा बॉल उडालेला आहे 4 बॉल एकही रन नाही रन आहे का अंपायर रन आहे रन नाही आहे एकही रन नाही आहे 22चा रन नाही दिलेला अंपायरने 22चा रन दिलाय सॉरी अंपायरने 22चा रन दिलाय अंपायरने 22चा हा 1 रन एक 22चा रन मिळाला आणि हा पूर्ण टोललेला आहे एकच रन बोलतोय सचिन आपल्या संघासाठी चांगली बॉलिंग करतायत एक पुढचा चेंडू टाकत आहे सचिन आणि हा मस्त खेळून काढलेला बॉल जशी बॉलिंग जशी बॅटिंग सचिनची 3 बॉल 20 रन झालेले आहेत एव्हरेज बरोबर आहे पुन्हा मारलेला आणि कॅच होता पण हा नाही रॅपिड बॉल होता पुन्हा 1 रन 4 बॉल 21 रन झाले 4 बॉल आणि पुन्हा टाकलेला नो बॉल आहे पण विकेट किपरने स्टंपिंग घ्यायचा प्रयत्न केला पण नाही आउट नाही आहे 9चा रन मिळालाय अतिरिक्त धाव पुन्हा फुलटॉस बॉल कॅच डायरेक्ट कॅच विकेट टाकू नका स्कोर बरोबर आहे तुमचा 3 विकेट गेले सगळ्यांनी मागे राहायचं सगळ्यांनी मागे लाईनच्या मागे राहायचं सगळ्यांनी अंपायरने आता फटकावला असता बॅट्समन कुणाला आलेला 3 विकेट गेलेत गुरुशहाचे 5 बॉल झाले सचिनचे आणि हा उगाच देऊ नका रन फुकट रन देऊ नका प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि हा चेंडू मारलेला आणि हा एकच धाव 24 रन 2 षटक 50 रन पाहिजेत म्हणजे बघा विचार करा 24 12 बॉल 26 पाहिजे 12 बॉल 26 सागर बॉलिंग टाकतोय आता आपल्या संघासाठी बघू सागर काय करतो आणि हा फुलटॉस बॉल डायरेक्ट बाहेर वाईड +1 ओके फक्त वाईड फक्त एकच रन पुन्हा वाईड आपल्या संघासाठी रन खूप महत्वाचे आहेत 24 पाहिजे 12 बॉल 24 हीच बोल महत्वाची आहे खूप उमया नक्षत्र बॉल मारलेला आणि हा कॅच होता आपण बाउंड्री गेलाय बॅट्समन फिल्डरला दिसलेला नाही वाटतं 6 आहे अंपायर 6 आहे का 4 6 आहे अंपायरने 6 दिलेला आहे 6 मारलेला आहे 32 रन झाले 32 एकच बॉल झालेला सचिन सागरचा एकच बॉल सेकंड बॉल 1 रन 2 बॉल 33 धावा झालेल्या आहेत गुरुशाळेच्या 33 धावा उमया नक्षत्र आईट्स बॉलिंग आणि हा एक चेंडू मारलेला आहे पुन्हा बघू काय एकच रन मिळतोय बहुतेक एकच धाव अशी बॉलिंग आधी टाकली असती तर काही
ठीक आहे, काही हरकत नाही आहे. नंतर चांगली बॉलिंग टाकत आहे आपण, फक्त नो वाईट देऊ नका. आणि हा पुन्हा एक टाकलेला सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. पहिले 2 बॉल खूप मागात पडले होते, नंतर चांगली धावा, चांगली गोलंदाजी. लास्टचे 3 बॉल 3 रन, 35. 4 बॉल झाले, 35 रन, 35 रन झालेले आहेत. उमा नक्षत्र आईट्स आणि गुरुछाया 8-8 सामना. आणि हा डॉट बॉल, उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सागरचा. पहिले 2 बॉल महत्वाचे होते, ते टाकले असतं व्यवस्थित झालं असतं. 35 रन. आणि हा मारलेला आणि हा वरती गेलेला बॉल पण बघू काय, 2 का 1 रन, 2 रन मिळालेत, 2 धावून काढलेत. 37 रन, 37 ओव्हर, 37 झाले, 37. 13 रन पाहिजे एक ओव्हर, 13 पाहिजे, 13 रन होईल. गुरुछायाला एका षटकात 13 रन जिंकायचे आहेत. कंपल्सरी चेस आहे, 13 रन करायचे तुम्हाला, एक ओव्हर मध्ये 13 रन. माईक कोणाकडे, वायरलेस माईक. आणि गोलंदाज अपूर्वाने चांगली गोलंदाजी. आणि हा सेकंड रन सोडण्याचा प्रयत्न, आणि हा नाही, विकेट नाही. सेकंड रन, 2 रन काढलेले धावून. 4 रन इन बिटवीन द विकेट, रन इन बिटवीन द विकेटचा नमुना दाखवलेला आहे गुरुछायाच्या प्लेयरने. कुणाल आणि निखिल बॅटिंग करतायत गुरुछायासाठी. बघू काय करतात आपल्या संघासाठी. आपल्याला प्रत्येक 1 रन महत्वाचा आहे. आणि हा सेकंड रन सुद्धा काढण्याचा प्रयत्न. रनआउट होण्याचा चान्स, रनआउट झालेला आहे. 39 रन झाले. कुणाला आउट झालाय? सागरने चांगली. 1 मिनिट, त्याला बॉल सांगायची किती. बॅट्समन कोण आहे? बॅट्समन आयुष. आयुष बॅटिंगला आयुष आलेला आहे. आयुष कदम. हॅलो. सुंदर अशा मॅचेचं प्रदर्शन आपल्याला बघायला भेटतंय. आपल्या सर्वांची लाडकी 3 बॉल युवा नेतृत्व. 3 बॉल मध्ये 9 रन पाहिजे. 3 बॉल 9. आणि गुरुछायाला जिंकायला 3 बॉल 9. बॅट फिरवली आहे, बॅट उडवलेली आहे हवे. डोक्यात बसू नका, आनंद सर्व घेत आहे. जास्तही करू नका. अतिशय उत्कृष्ट असं मॅनेजमेंट शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला अजून मॅच खेळायची आहे. टुर्नामेंट बघायला भेटते. 41 झाले. 3 बॉल मध्ये 9 रन पाहिजे. 3 बॉल मध्ये 9 रन जिंकायला गुरुछायाला. अतितटीचा सामना. आणि हा फक्त बॉक्स क्रिकेट खेळून चालणार नाही इकडे. हा बॉक्स क्रिकेट. 2 बॉल मध्ये 8 रन पाहिजे. 2 बॉल मध्ये 8 रन. 2 बॉल मध्ये 8 रन जिंकायला गुरुछायासाठी. 2 चेंडू 8 धावा. अपूर्व चांगली बॉलिंग करतात आपल्या संघासाठी. अपूर्व. आणि हा बॉल टाकलेला. आणि हा एकच धाव दिसते आहे. स्टंपला डायरेक्ट बॉल लागलाय. आणि हा विकेट आहे बहुतेक. आउट झालाय. आउट आहे. आयुष कदम आउट. 2 रनची गरज होती पण नाही निघाला. 1च रन निघालाय. थ्रो कधी गेला? थ्रो. अपूर्व. 1 मिनिट. 1 बॉल 7 रन. 1 बॉल 7 रन हवे जिंकायला गुरुछायाला. 1 बॉल 7 रन. बघू काय करतायत. निखिल आपल्या संघासाठी. निखिल आहे ना? निखिल काय करतात आपल्या संघासाठी बघूया. आणि कंपल्सरी चेस आहे. 6 मारला फायदा नाही. डॉट बॉल. उमा नक्षत्र हाईट जिंकलेली आहे. आणि हा सामना खेचून काढला त्यांनी अक्षरशः. गुरुछायाकडून हा सामना खेचून काढलेला आहे. गुरुछायाने हा स्वतःच्या हाताने सामना घालवलेला आहे. चांगली बॅटिंग चालू होती. एव्हरेज चांगला होता. स्ट्राईक रेट चांगला होता. हॅलो. पण थोड्यासाठी मॅच घालवलेली आहे. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन. बदलापूर शहराचे युवा नेतृत्व रोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून साकारले. विक्रांत वाघमारे यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येणार आहे. त्यांनी स्टेज जवळ यायचं आहे.
सुरदास दादा पाटील तुमची वाट बघतायत. विक्रांत वाघमारे, मुंबई नक्षत्र जाईडचे कॅप्टन विक्रांत वाघमारे. सगळ्या संघाने बाहेर जायचं, पुढचे पुढचे यायचे, सगळ्यांनी बाहेर जायचंय. विक्रांत वाघमारे सामनावीर जाहीर केलेलं आहे. विक्रांत वाघमारे सामनावीर जाहीर केलेलं आहे. बोलतोय म्हणून बोलतोय.